हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा, हा 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर इथं बघा, ब्लाऊज पीससुद्धा सुंदर असा दिलेला आहे. आता ही जी मापं आहे तर मी ब्लाऊजवरनं घेतलेली आहे. 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. छातीची घडी बघा 8 इंच प्लस 2 इंच मार्जिन, 10 इंच घडी घेतलेली आहे. शोल्डर 5.5 इंच, मुंडासुद्धा 5.5 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी 2.5 इंच, बाही लांबी 10 इंच आहे आणि दंडघेर 5 इंच, पुढचा गळा 6.5, पाठीमागचा जो गळा आहे तर त्यांची जी पाठ होती तर ती 3 इंच होती. तर त्यानुसार मी इथं गळ्याची कटिंग करणार आहे. तर आता इथं बघा, मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. तर सर्वात पहिले आपण अस्तरवरती आपण ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. त्याच्यानंतर मेन जो ब्लाऊज पीस असतो आपला, त्याच्यावरती हे पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग करायची असते. तर सर्वात पहिले बघा, खालच्या साईडला इथं अस्तरचं जे कापड आहे तर ते खालीवर राहतं. तर त्यासाठी आपल्याला इथं एक खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपली मापं आहे ती चुकणार नाही आणि ब्लाऊजची कटिंग आहे ती परफेक्ट आपल्याला इथं कटिंग करता येईल. तर इथं बघा, सर्वात पहिले मी कापड खालीवर होता त्यासाठी इथं खाली लाईन ओढून घेतलेली आहे खडूने. त्याच्यानंतर बघा, आपल्याला आता ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर सर्वात पहिले बघा, जेवढं तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेतलं असेल त्यानुसार तुम्ही इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर हाईटला कमी होते, ती कस्टमरचं ब्लाऊज आहे, हाईट कमी आहे त्यांची. त्यासाठी बघा, इथं 13.5 इंच त्यांची पूर्ण उंची आहे ब्लाऊजची. आता जिथं उंची टाकलेली आहे ती आपली बंद बाजू आहे आणि त्या साईडला ओपन बाजू आहे. तर बंद बाजूकडूनच आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे तो काढायचा असतो. तर शोल्डर इथं बघा 5.5 इंच घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथं 5.5 इंच शोल्डर घेतलं आहे. तुम्ही 5.25 इंचसुद्धा घेऊ शकता. आता जिथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तिथंसुद्धा आपल्याला इथं उंची मोजायची आहे, परफेक्ट आहे की नाही. तर या पद्धतीने आता चेक करून घ्यायचं आहे आणि एक लाईन आखून घेतली मी इथं. त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंच. तर 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. तर तोसुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे बघा. मी शोल्डरवरती 5.5 इंच घेतलं, तर मुंड्याच्या तिथंसुद्धा मी चेक करून घेतलेलं आहे. आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे. त्याच्यानंतर बघा, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच आणि पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. तर टोटल आपले बघा 8 आणि 2 इथं 10 इंच छातीची घडी झालेली आहे ब्लाऊजची. आता खालच्या साईडला बघा, जेवढं वरती आलेलं आहे 10 इंच, तर तेवढंच म्हणजे छातीची घडी 10 इंच आलेली आहे. तर खाली कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला 10 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने दोघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा माप टाकायचा आहे. तर पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो 1.5 इंचावरती आपल्याला इथं द्यायचा आहे. आता 1.5 इंचवरती मार्किंग केलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर तुम्ही जेवढा मुंडा घेतला असेल त्यानुसार तुम्ही इथं बघा त्याची घडी घालायची आहे या पद्धतीने. आता हे तिघं पॉईंट आपल्याला भेटलेले आहे. छातीचा चौथा भाग आपण जिथे मोजलेला आहे तो पॉईंट आणि 1.5 इंचाची मार्जिन आपण जिथं घेतलेली आहे, पॉईंट घेतलेला आहे तो, असं हे तिघं पॉईंट जोडून आपल्याला पाठीमागचा जो मुंडा आहे तर त्याचा इथं शेप द्यायचा आहे या पद्धतीने. तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही इथं आपली प्लेट्स वगैरे असते घरामध्ये, गोल साईजचे जे प्लेट असेल किंवा गोल वस्तू असेल तर ती तुम्ही ठेवून तिथं मुंड्याचा आकार इथं सहजपणे काढू शकता. आता इथं बघा, खडूने मार्किंग आपण जी केलेली आहे तर ती जशी आहे तशी इथं आपल्याला कटिंग करायचं आहे. कारण आपण मार्जिन इथं व्यवस्थित घेतलेली आहे. त्यानुसार इथं आपण कटिंग इथं मापं टाकलेली आहे तर ती कटिंग करून घ्यायची आहे. खालच्या साईडला एक्स्ट्राचा कापड होता तर तो सुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे. आता इथं बघा, या या पद्धतीने इथं मी कापड आहे ते फिरून घेतलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. आता या साईडला सुद्धा बघा, आपल्याला 1/2 इंच वरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपले पुढच्या पार्टला इथं हुक राहणार आहे. तर हुकपट्टीसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे बघा या पद्धतीने. तर मी लाईन आखून घेतली 1/2 इंच एवढं अंतर सोडून. आता बघा, या पद्धतीने आपल्याला इथंच जेवढी उंची आहे ब्लाऊजची आपण पाठीमागच्या भागाची घेतलेली आहे त्याच्या मध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायची आहे पुढच्या भागासाठी. तर पहा, इथं तुम्ही उंची जर वाढत असेल तुमची पुढच्या भागामध्ये, तुम्ही अर्धा इंचसुद्धा इथं घेऊ शकता. तर 1 इंच मला भरपूर असं होतं, म्हणजे शिवताना बरोबर माप जे आहे ते सवय पडलेली आहे त्याच्यामध्ये 1 इंच बरोबर येतं ते शिवताना. आणि तुम्हाला ब्लाऊज शिवताना अडचण होत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. या ब्लाऊजची तुम्हाला स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ भेटेल. तर आता बघा, जी 1/2 इंचची लाईन आखलेली आहे तिथून पाठीमागचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आपल्याला. कारण ती हुकपट्टीसाठी आपण पट्टी सोडलेली आहे.
आता पहिली स्टेप बघा इथं जे पार्ट आपण इथं ठेवलेला आहे पाठीमागचा, तर तो जसा आहे तसा इथं आपल्याला आखून घ्यायचा आहे. तर पहा इथं या पद्धतीने मी आखून घेते. खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेली आहे. तिथून वरती आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे. तर बघू शकता इथं पुढच्या भागाची आपण इथं माप टाकणार आहोत आता. तर पाठीमागचा पार्ट जसा आहे तसा इथं आपण आखून घेतलेला आहे. दुसरी स्टेप बघा आपली, तर मुंडा आहे तर तो चेक करायचा आहे. 5.5 इंच शोल्डर घेतलं मी खालच्या साईडला इथं मोजून घेतलं मुंड्याच्या तिथं आणि मुंडासुद्धा 5.5 इंच व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे. त्याच्यानंतर बघा 1 इंचावरती मार्किंग करायची आहे पुढच्या मुंड्याची आणि या पद्धतीने आकार देऊन द्यायचा मुंड्याचा बघा व्यवस्थित असा. आणि पहिले जो आपण पाठीमागचा मुंडा काढलेला आहे तर त्याला क्रॉसची मार्किंग करायची, म्हणजे कटिंग करताना आपलं लक्षात राहतं. आता इथं बघा गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर गळा आपण इथं मोजून घेणार आहोत नंतर. आता बघा गळा रुंदी 2.5 इंच, पुढचा गळा आहे तो 6.5 इंच घेतलेला आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा इथं गळा घेऊ शकता. तर 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे मी आणि 2.5 इंच इथं गळा रुंदी घेतलेली आहे. आता आपल्याला सिंपल असा बॉक्स तयार करायचा आहे या पद्धतीने. तर इथं बघा पुढचा जो गळा आहे तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता. तर मी इथं गोल गळा घेतलेला आहे. आता बघा शोल्डरपासून आपल्याला खाली या पद्धतीने उभा जो टक्स असतो आपला, तर तो घ्यायचा आहे. तर तुम्ही जर ब्लाऊजवरनं घेतलेला असेल, तर त्यानुसार तुम्ही इथं टक्सची मार्किंग करायची आहे. आता उभा जो टक्स होता, तर तो मी ब्लाऊजवरनं घेतलेला आहे. तर उंचीनुसार त्यांचा बघा 10.5 इंच पुढचा जो टक्स आहे, त्याची मार्किंग इथं मी करून घेते. तर कटोरी ब्लाऊजवरनं तुम्ही माप घेतलं असेल, तर कटोरीचा जो टक्स असतो, तर तो मोजायचा आहे उभा. त्याच्यानंतर बघा आडवा टक्स आहे, तर तो 4.25 इंच घेतलेला आहे. तर 2 ठिकाणी मार्किंग करायची आहे बघा. कमरेच्या साईडला सुद्धा मी 4.25 इंच मार्किंग केली आणि या पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे. आता जिथं 4.25 इंचची मार्किंग केलेली आहे, तिथून आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायची आहे. त्या पॉईंटच्या तिथूनच वरच्या साईडला सुद्धा आपल्याला उभी मार्किंग 2 इंच करायची आहे बघा. आता कमरेच्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायची या पद्धतीने बघा आणि मुंड्याच्या तिथं आपल्याला 1 इंच मार्किंग करायची आहे. तर 1 इंच जे आहे तर ते सर्व साईजसाठी आहे. आता या पद्धतीने बघा फिटिंगची लाईन आपण आहे ती जोडून घेऊया. तर हे बघा ही आपली पुढच्या भागाची उंची फक्त वाढलेली आहे दोघं पार्टमध्ये. आता सिंपल असा आपल्याला प्रिन्सेसचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पेपरवरती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला आकार द्यायला एकदम सोपं जाईल आणि परफेक्ट असा तुम्हाला प्रिन्सेसचा ब्लाऊज कटिंग करता येईल. आता या पद्धतीने तिरकस लाईन आखायची आहे जिथपर्यंत आपण पाठीमागची उंची घेतलेली आहे. आता तिथं बघा हुकपट्टीच्या साईडला 1 इंच होतं, तिथं अर्धा इंच घेतलेलं आहे. कारण वरच्या साईडला आपलं तिथं हुकपट्टीच्या साईडला टक्स घेत असतो. तर त्यासाठी इथं बघा खालच्या साईडला तिथं अर्धा इंचच घेतलेला आहे. आता इथपर्यंत तुम्हाला ब्लाऊजची कटिंग समजली असेल. तर या पद्धतीने तुम्ही बघा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जसं मी इथं मापं तुम्हाला सांगितलेली आहे 32 साईजसाठी, तर ती तुम्ही वहीमध्ये काढून ठेवा आकृतीसहित, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करायला सोपं जाणार. आता इथे बघा ब्लाऊजची कटिंग करताना शोल्डरपासून इथं सुरुवात केलेली आहे. पुढचा इथं मुंड्याचा आकार कटिंग केलेला आहे आणि फिटिंगच्या साईडला जी सरळ लाईन आहे ती कट करून घेतली मी. त्याच्यानंतर बघा पाठीमागच्या भागाची उंची होती तर ती तिथपर्यंत आपण तिथून कटिंग करतोय या पद्धतीने बघा. खालच्या साईडला जी तिरकस लाईन आखलेल्या होत्या त्या कट केल्या. त्याच्यानंतर इथं बघा एवढा पार्ट आपला पफ येण्यासाठी आपण घेतलेला आहे. तर ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा बसतो. आता इथे बघा प्रिन्सेसचा जो शेप आहे तर तो गोलाकार पद्धतीने जसा आपण इथं आखलेला आहे तसाच कटिंग करायचा आहे. इथे गोल गळ्याची सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गळा आहे तो घेऊ शकता. तर पहा पुढच्या भागाची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. आता बाहीची कटिंग पाहूया आपण. ज्या अस्तरवरती बघा ब्लाऊजची कटिंग केली आपण, तर त्याच्यात आपली लहान जी स्लीव्ज असते तर तिची कटिंग होऊ शकते. पण ही जी बाही आहे तर ती लांब लांब आहे, म्हणजे 10 इंचाची ही बाही आपल्याला तयार पाहिजे. तर त्यासाठी त्याच्यात पूर्ण नव्हती तर मी दुसरा इथं अस्तरचा जो कापड आहे तर तो घेतलेला आहे. आता या पद्धतीने बघा त्याचे काठ आहे तर ते व्यवस्थित ठेवायचे आहे आपल्याला. या पद्धतीने बघा आता 4 पदरी घडी घालायची आहे अस्तरची. तर पहा या पद्धतीने 4 पदरी घडी घालून घेतली. त्याच्यानंतर बघा आपण छातीची घडी 10 इंच घेतली होती. तर बाहीची घडी घेताना आपल्याला इथं बघा
1 इंच मायनस करायचं आहे. तर 9 इंच मी इथं बाहीची घडी घेते. तर परफेक्ट अशी बाही आपली इथं तयार होते. कटिंग करताना आपण व्यवस्थित अशी कटिंग करायची, म्हणजे जोडतानासुद्धा ती कमी पडत नाही. तर इथं बघा मी बाही लांबी 10 इंच आहे, तर प्लस आपण त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत. वरती आपण शोल्डरमध्ये जॉईंट करतो अर्धा इंच आणि खालच्या साईडला अस्तर आणि कापड जोडताना आपल्याला अर्धा इंच कापड लागत असतं. तर त्यासाठी इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी. आता 11 इंचवरती मार्किंग करून लाईन आखून घेतलेली आहे. आता मुंड्याचा शेप देण्यासाठी बघा, ओपन बाजू आहे तिथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. तिथूनच आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायची आणि तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. आता साईज लहान आहे तर त्यासाठी आपण बघा 1.5 इंचावरती 3 पॉईंट घ्यायचे आहे बघा या पद्धतीने. मोठी साईज असेल तर तुम्ही 2 इंच घ्या. आता पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं. पुढचे 2 पॉईंट आहे त्यांना वरती अर्धा इंच घ्यायचं आहे. आता सिंपल असा आपल्याला बघा बाहीचा जो शेप आहे तर तो इथे द्यायचा आहे. पहिल्या पॉईंटपासून आपल्याला या पद्धतीने बघा व्यवस्थित असा आकार जसा जमत असेल तुम्हाला तसं तुम्ही परफेक्ट असा आकार इथं द्यायचा आहे. आता जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसं जर तुम्ही बाही कटिंग केली तर ती जोडताना कमी पडत नाही. आता खालच्या साईडला बघा दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर इथं 5 इंच दंडघेर होता तर 2 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे, कारण आपण ब्लाऊज कटिंगमध्ये सुद्धा 2 इंच इथं मार्जिन घेतलेली आहे. आता बघा या पद्धतीने तिरकस लाईन आखून घेतली. आता बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार दिसतोय तर तो सर्वात पहिले इथं कटिंग करायचा आहे. आणि या पद्धतीने बघा आपल्याला फिटिंगची जी तिरकस लाईन आहे तर ती कट करायची आहे. आता बाहीला ओपन करायचं. त्याच्यानंतर पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर इथं बघा आपली ब्लाऊजची कटिंग आणि बाहीची कटिंगसुद्धा इथं झालेली आहे. तर आपण सर्व पार्ट आता ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर इथं बघू शकता बाहीसाठी एकदम सुंदर असे इथं काठ आहे तर ते दिलेले आहेत. तर या पद्धतीने बघा काठ आहे त्यांची घडी या पद्धतीने घालून घेतलेली मी. आता इथं आपण सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घेऊया. तर बाहीसाठी दिलेला आहे तो पार्ट मी या पद्धतीने ठेवलेला आहे. अर्धा किंवा 1 इंच इथं आपल्याला इथं काठ आहेत तर ते कमी पडत आहे तर तिथं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर जेव्हा ब्लाऊजची स्टिचिंग करणार तेव्हा इथं मी जॉईंट देऊन देणार आहे. आता बाहीची कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे. तर त्यासाठी बघा पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवताना ब्लाऊज पीसची आपली घडी जी आहे तर ती बंद बाजूकडून आपल्या साईडने ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्या साईडला आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा इंच किंवा पाव इंच कापड तुम्ही एक्स्ट्रा सोडून आपल्याला ब्लाऊज पीस आहे तो कट करायचा असतो. कारण आपल्याला अस्तर आणि कापड जोडताना तिथं अडचण येऊ नये यासाठी आपण ही पद्धत वापरायची आहे. आता इथं बघा एक्स्ट्राचा कापड जसा होता तसं मी इथं कट करून घेते. कारण मला इथं डिझाईन वगैरे काय ब्लाऊजला करायची नाही. सिंपल असा हा गोल गळ्याचा ब्लाऊज आहे. तर त्यानुसार मी इथं ब्लाऊजची कटिंग करते. तुमच्याजवळ कापड कमी असेल तर तुम्ही जेवढं अस्तर आहे तेवढं ठेवून जरी ब्लाऊजची कटिंग केली तरीसुद्धा चालेल. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.